जय हिंद टू ऑल. मायसेल्फ मिलिंद रमेश लाहे, डायरेक्टर ऑफ चाणक्य फाउंडेशन. UPSC IAS इंटरव्ह्यू 4 वेळा देण्याचा मला अनुभव आहे. टीचिंग एक्सपिरियन्स जे आहे 10+ आहे आणि माझा पब्लिक ॲडमिशनचा जो स्कोअर आहे 335 आहे, 335. त्यामुळे आपण लोकप्रशासन या विषयावर, हा माझा महत्त्वाचा जे आहे तो रुची असलेला विषय आहे आणि या विषयाचा फायदाही खूप आहे. कारण याचा सिलेबस जे आहे छोटा आहे. GSला जे आहे खूप जास्त हेल्प होते आणि बाकी गोष्टी ज्या आहे सर्व गोष्टी अवेलेबल आहे. परंतु हा विषय जेव्हा आपण इंग्लिश मीडियममधनं जेव्हा बघतो, तेव्हा इंग्लिश मीडियममध्ये खूप सारी बुक लिस्ट अवेलेबल आहे. पण मराठीमधून बुक लिस्ट कुठे आहे हे माहीतच नाही आहे. कोणते बेस्ट रिसोर्सेस आहेत. तर आपल्याला बुक लिस्ट यावर जे आहे चर्चा करायची आहे. कोणते बुक्स जे आहे आपण रेफर केले पाहिजे. आता बुक्स कसे वाचावे याच्यावर मी एक वेगळं लेक्चर घेईन लोकप्रशासनाचं. सिलेबसचं डिकोडिंग जे आहे, तर मी त्यासाठी ऑलरेडी एक लेक्चर घेतलेलं आहे. आता आपल्याला बुक्स बघायचे आहे. आता कसं असतं, की सर्वात पहिले कोणते बुक सुरू करण्याच्या अगोदर सर्वात पहिले त्याचा जो सिलेबस आहे, ठीक आहे, तो सिलेबस जे आहे ऑप्शनलचा काय करा, एकदम पाठ करून टाका. कारण पेपर 1 आणि पेपर 2, समजा पेपर 1 मध्ये जे आहे 12 चॅप्टर आहे आणि पेपर 2 मध्ये 14 चॅप्टर्स आहे. असे 26 चॅप्टर आहे. तर दोन्ही जे आहे पेपर 1, ठीक आहे, आणि पेपर 2 हे दोन्ही सिलेबस पाठ करायचे आहे. म्हणजे हे 12 आणि हे समजा 14, तर हे 26ही चॅप्टर काय झाले पाहिजे, लिंक झाले पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारला, कोणताही पॉईंट जर घेतला, तर त्याला 26 चॅप्टरशी लिंक करता आलं पाहिजे. मग ते लिंकिंग करून जे आहे ना, इनोव्हेटिव्ह आणि एक डायनामिक उत्तर काय करता येते, खूप छान उत्तर लिहिता येते. म्हणजे तुम्हाला असं खूप सारे पुस्तक वाचायची मग गरज पडत नाही. त्यामुळे ज्यांना इंटरलिंकिंग ऑफ जे आहे चॅप्टर्स, हे खूप महत्त्वाचं असते. म्हणून ऑप्शनलचा सिलेबस पाठ असणे हे खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वात पहिले सिलेबस पाठ करा. सिलेबस पाठ केल्यानंतर जे आहे, तर जे आहे टॉपिक वाईज PYQ जे आहे आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर जे चॅप्टर वाईज दिलेले असतात. मग ते न्यू विशालचं असो, किरणचं असो, कोणाचंही घ्या. आता UPSC मध्ये जे आहे लोकप्रशासन हा ऑप्शनल आहे. राज्यसेवेला 2025 पासून सुरू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही इंग्लिश राज्यसेवा आणि UPSC, ठीक आहे. आता राज्यसेवा इंग्लिश आणि मराठी मध्ये राहील क्वेश्चन पेपर आणि UPSCचा जो क्वेश्चन पेपर आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये राहील. तो मराठीमध्ये राहणार नाही. पण राज्यसेवेचा सिलेबस आणि UPSCचा सिलेबस मोर ऑर लेस काय सेम आहे. ठीक आहे. उलट राज्यसेवेचा 10% सिलेबस UPSC पेक्षा काय जास्त आहे. त्यामध्ये महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्राचा जे आहे तर इतिहास, 2-4 गोष्टी जास्त आहे. सायन्स थोडंसं आणखी डीप आहे. ठीक आहे. मग राज्यसेवेचा सिलेबस IAS पेक्षा जास्त आला. त्यामुळे जे आहे तुम्हाला राज्यसेवेचा अभ्यास करत असताना UPSC देणं सुद्धा गरजेचं आहे. मग लोकप्रशासन हा ऑप्शन तुम्ही मराठीमधनं लिहा की इंग्लिशमधनं लिहा. ठीक आहे. इंग्लिशमध्ये जर असेल तर काही इश्यूज नाही येणार. पण मराठीमधून जर असेल, तर मराठीमधून लिहा. पण क्वेश्चन इंग्लिशमध्ये समजला पाहिजे एवढी काळजी घ्या. म्हणून अभ्यास थोडासा इंग्लिश मराठीमध्ये हलकासा करणं गरजेचं आहे. म्हणजे मराठी माध्यमातून जास्त अभ्यास करा. पण इंग्लिश क्वेश्चन सुद्धा समजणं काय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला UPSC काय करता येईल, क्रॅक करता येईल. कारण UPSCचा पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो हां, मी पुन्हा सांगतो. पण UPSC मराठीमध्ये लिहिता येते. इंटरव्ह्यू सुद्धा मराठीमध्ये देता येतं. ठीक आहे. फक्त जे आहे क्वेश्चन पेपरचा इश्यू आहे. म्हणून आपण काय करू माहिती आहे का, इंग्लिश जे पुस्तक अवेलेबल आहे, ठीक आहे, ते पुस्तकं मराठीमध्ये कसे अवेलेबल होईल आणि मराठी सोर्सेस कोणते वापरले पाहिजे. मग इंग्लिशमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सोर्स आहे फाउंडेशन बनवण्यासाठी कोणता आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. इग्नूचं जे मटेरियल आहे, MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर याचं PDF ऑनलाईन अवेलेबल आहे. PDF ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही जे आहे याला समोर जे आहे Google करू शकता. आता हेच जर आपल्याला समजा मराठीमधून लोकप्रशासनाचं फाउंडेशन जर बनवायचं असेल, तर इथं तुम्ही YCMOU, ठीक आहे, YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ओपन युनिव्हर्सिटी, तर या साईटला जा आणि YCMOच्या साईटला गेल्यानंतर जिथं जे बुक मटेरियल दिसतं, की जिथं ह्युमॅनिटीजचं जे आहे बार येतो किंवा जे आहे टॅब येतो, तर क्लिक करा. ह्युमॅनिटीजमध्ये गेल्यानंतर मग लोकप्रशासनामध्ये जा, म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 आणि सेमिस्टर 3, तर असे 3 PDF काय होतात, ओपन होतात. आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये जे आहे तुमचा जो सिलेबस आहे राज्यसेवा आणि UPSCचा, हा मराठीमधून व्यवस्थित दिलेला आहे. आता YCMOची जी टीम असते, ती महाराष्ट्र स्तरावर जे बेस्ट प्रोफेसर असतात, तर त्या बेस्ट प्रोफेसरची टीम असते. त्यामुळे हे जे बुक मटेरियलमध्ये जे शब्द असतात, ते एकदम तुम्ही प्रमाण म्हणून घेऊ शकता, स्टँडर्ड म्हणून. समजा हायरार्की असेल, तर हायरार्कीला पदसोपान म्हणतात, ठीक आहे, किंवा जे आहे उतरंडी हा शब्द जनरल शब्द झाला, ठीक आहे. तर जे आहे म्हणजे किंवा अधिकार, पद, परंपरा किंवा हे जे आहे शब्द, तर एक्झॅक्ट शब्दाचा प्रॉब्लेम येऊ शकतो मराठीमध्ये. कारण Googleलाही मराठी शब्द येत नाही. Googleचं मराठी खूप वीक आहे. इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन जर समजा MPSCने इंग्लिशचे मराठी ट्रान्सलेशन जर Google जर वापरले, तर खूप प्रॉब्लेम्स होऊन जाईल. कारण Googleचे शब्द हे व्यावहारिक शब्द आहेत, जनरल डे टू डे लाईफमधले. ते त्या डिसिप्लिननुसार टेक्निकल शब्द नाही आहे.
ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या. मग इथं आपण काय करू, आपण सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 याचे पीडीएफ दिलेले आहे. हे पीडीएफ जे आहे डाउनलोड करू. मी एका लेक्चरमध्ये सर्व सांगेल, की यातले पीडीएफ मधले कोणकोणते चॅप्टर्स काय महत्त्वाचे आहे. ठीक आहे. हा भाग लक्षात घ्या इथं. त्यानंतर जे आहे म्हणजे हे झाले फाउंडेशन बनवण्यासाठी खूप चांगले पुस्तक आहे हे. त्यानंतर जे आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, न्यू हॉरिझॉन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बाय मोहित भट्टाचार्य. ठीक आहे. हे खूप जे आहे बायबल पुस्तक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं. आणि सरांची जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे आणि जे लिहिण्याचा जो ओघ आहे, तसा ओघ पाहिजे आपल्याला मेन्स आन्सर रायटिंग करताना. आणि हे बुक जे आहे के सागरने जे आहे मराठीत करून दिलेलं आहे. ठीक आहे. के सागर मराठी अनुवादित हे बुक तुम्ही मराठीमध्ये रेफर करू शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा काय करू शकता, रेफर करू शकता. म्हणजे न्यू हॉरिझॉन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. त्यानंतर जे आहे की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स, जेवढे काही थेरीज आहे पूर्ण ऑप्शनमध्ये, त्या थेरीसाठी ॲडमिनिस्ट्रेटिंग थिंकर बाय प्रसाद अँड प्रसाद. आता हेच बुक जे आहे के सागरने मराठीत केलेलं आहे. ठीक आहे. के सागर मराठी अनुवादित. म्हणजे तुम्हाला मटेरियलचा इश्यू येणार नाही. म्हणजे तो त्याच अभ्यासावर, म्हणजे असं नाही झालं पाहिजे की राज्यसेवा झाली आणि यूपीएससी नाही झाली. तर सेम अभ्यासावर आपला स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कॉमन. ठीक आहे. मग एक अभ्यासक्रम, एक सिलेबस जे आहे, अनेक संधी, असं झालं पाहिजे. एकच वेळ याच्यामध्ये खूप साऱ्या संधी काय झाल्या पाहिजे, ओपन झाल्या पाहिजे. त्यामुळे जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिंग थिंकर बाय के सागर हे मराठी अनुवादित घेऊ शकता. त्यानंतर जे आहे तर इथं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक अफेअर्स, तर हे निकोलस हेनरीचं बुक आहे. हे इंग्लिश मीडियममध्ये आहे. तर हे इंग्लिश मीडियमचं आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल नाही आहे. परंतु मी बॅचमध्ये इंग्लिशही शिकवेल आणि मराठीही शिकवेल. कारण की कुठली ऑप्शनलची बॅच इंग्लिश मराठी माध्यमातून असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला दोन्ही माध्यमातून काय करता आलं पाहिजे, अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. ठीक आहे. हा भाग लक्षात घ्या. कारण राज्यसेवेचा एवढा अभ्यास फक्त राज्यसेवा पुरता जे आहे 200-300 पोस्टसाठी करायला परवडत नाही. आपल्याला यूपी सोबत सुद्धा पाहिजे आणि बाकीचे एक्झाम क्रॅक झाल्या पाहिजे. कारण पब्लिक ॲडमिशन हा जर ऑप्शनल घेतला तर तुम्ही आरबीआय ग्रेड बीची जी परीक्षा आहे त्याच्या मेन्सला पब्लिक ॲडमिशनचे खूप टॉपिक्स आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला क्रॅक करता येते. आरबीआय ग्रेड बी. मग तुझं पवॅट चांगलं असेल आणि सीसॅट चांगलं असेल तर आरबीआय ग्रेड बी सुद्धा काय करता येते, क्रॅक करता येते. कारण आमच्या यूपीएससीच्या 2 विद्यार्थ्यांनी आरबीआय ग्रेड बी काय केलेली आहे, क्रॅक केलेली आहे. पण ऑप्शनल लोक प्रशासनाचा एक आणखी फायदा होतो. आता तुम्हाला एक दुसरं एक पॉईंट सांगायचा आहे, की हे जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घ्याल तर तुम्ही काय करा, इग्नोमधून एम-एला ॲडमिशन घेऊन टाका आणि YCMOU मधून एम-एला ॲडमिशन घ्या. इंग्लिश मीडियम असेल तर इग्नो आणि मराठी मीडियम असेल तर YCMOU. म्हणजे सोबत तुमचं जे आहे एम-ए काय होते, कंप्लीट होऊन जाते. आणि सोबत सर्वात मोठा ॲडव्हांटेज काय, की तुम्ही ज्या प्रोफाईलमध्ये लिहिता एम-ए इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्यामुळे तुम्हाला 275 मार्काचा जो इंटरव्ह्यू आहे, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रश्न विचारायची शक्यता काय होते, वाढते. तुमचा ऑलरेडी तो स्ट्रॉंग एरिया असतो आणि इंटरव्ह्यूमध्ये हेच पाहिजे, की आपल्या स्ट्रॉंग एरियात प्रश्न आले पाहिजे. ठीक आहे. हा भाग असतो. त्यामुळे इथं जे आहे तर हा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर हा सुद्धा प्रॉब्लेम काय तो सॉल्व्ह होतो. आता या 2 बुकमुळे आणि या YCMOच्या बुकमुळे मराठी व्होकॅब्युलरी तुमची एकदम स्ट्रॉंग होऊन जाते. ठीक आहे. इव्हन राज्यसेवेचा इंग्लिशमधला आणि मराठीमधला सिलेबस जर तुम्ही समोरासमोर जर ठेवला, तर त्यामुळे सुद्धा मराठी व्होकॅब्युलरी काय होते, स्ट्रॉंग होते. मग तुम्हाला तो प्रॉब्लेम येत नाही मराठीमध्ये लिहायला. ठीक आहे. कारण मराठीमध्ये जे लिहायसाठी जे बेसिक 100 शब्द असतात, ते 100 शब्द जर आपले मराठीमध्ये जर माहीत असले, तर मग आपण इंग्लिशमध्ये वाचलं का आणि मराठीत वाचलं का, दोन्ही काही प्रॉब्लेम येत नाही. लिहिता येतं आपल्याला. ठीक आहे. तसं केलं तरच त्याला खूप चांगल्या प्रकारे न्याय देता येईल. त्यानंतर जे आहे कंपॅरेटिव्ह पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बाय आर.के. अरोरा. ठीक आहे. त्यानंतर जे आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लोहित मतानी IPS. त्यानंतर जे आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 1 आणि पेपर 2 एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर एक IAS ऑफिसर आहे आर अरिबाम. तर त्यांचं जे आहे एकाच ठिकाणी सर्व सिलेबस काय होतो, कव्हर होतो. इथं जर एकाच ठिकाणी सर्व सिलेबस पाहिजे असेल तर VB पाटील सरांचं, ठीक आहे, VB पाटील सरांचं समग्र लोक प्रशासन आणि भारतीय प्रशासन पेपर 1 पेपर 2, तर हे सुद्धा बुक काय चांगलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे तो आता मोहित भट्टाचार्याचे जे 2 बुक आहे जे इंग्लिश मीडियममध्ये आहे पण मराठीत नाही आहे. तर ते मी तुम्हाला बॅचमध्ये इंग्लिश मराठीमध्ये शिकवलं. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय आहे की सोशल थेअरी अँड डेव्हलपमेंट इंग्लिश मीडियम बाय मोहित भट्टाचार्य. रिस्ट्रक्चरिंग ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन न्यू लुक इंग्लिश मीडियम मोहित भट्टाचार्य. हे पुस्तक तुम्हाला इंग्लिशमधून वाचणं काय गरजेचं आहे. कोणतं हे पुस्तक? हे पुस्तक आणि एक जे आहे निकोलस हेनरी. ठीक आहे. आता इथे जे आहे ARC 2चा रिपोर्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन 2 याचा जो रिपोर्ट आहे हा पेपर 2 ला लागतो. ठीक आहे. पण हा रिपोर्ट तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा काय करावं लागेल, इंग्लिशमधून थोडासा वाचावा लागेल. पण तुमचा जो इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शनलचा अभ्यास करणार आहे, तर त्यांचं दोन्ही गोष्टीवर जे आहे कमांड असणं खूप गरजेचं आहे. इंग्लिश आणि मराठी. इंग्लिशच जर असेल तर काही इश्यूज नाही. ठीक आहे. मग इथं जे आहे ॲक्च्युली माझे जे आहे 2 ऑप्शनलच्या बॅचेस आहे. एक जिओग्राफी इंग्लिश मराठी माध्यम. ठीक आहे. तर जिओग्राफी हा मराठी माध्यमातून स्पेशल बॅच सुरू होणार आहे आणि लोक प्रशासनाची बॅच इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा आहे आणि मराठी मीडियममध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. कारण दोन्ही माझे ऑप्शनल होते.
ठीक आहे. दोन्ही ऑप्शनमध्ये माझी जे आहे तर विशेष जे आहे डीप इंटरेस्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे जे आहे तर आपण दोन्ही गोष्टी इझिली हँडल करू शकतो. आता इथे एक लक्षात घ्या, की या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे जर्नल असतात, ज्यामध्ये त्या विषयात आलेले नवीन-नवीन कन्सेप्ट दिलेले असतात. तर ते इंग्लिश मीडियममध्ये असतात. तर ते मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये देणार आहे. ठीक आहे. दोन्ही मग तुम्हाला ते शिकवणार आहे आता. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर वाईज करंट इश्यूज नोट्स हे कशा काढायच्या? कारण करंट अफेअर जे आहे आपण पेपर 2 ज्यांनाही इंडिया असते, तर करंट अफेअर जे आहे आपण ऑलरेडी जीएससाठी करत असतो. तर फक्त सोबत-सोबत ते फक्त पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन किंवा कुठलाही ऑप्शनल असेल, तुमचा सोशिओलॉजी असेल, सायकॉलॉजी असेल, तर ते आपण त्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे. म्हणून करंट अफेअरमधल्याही गोष्टी आपण काय करायच्या असते, ते काढून ठेवायच्या असतात. तर ते कशा काढायच्या ते मी क्लासमध्ये शिकवतोच. ठीक आहे. हा भाग असतो. त्यानंतर जे आहे करंट इश्यूज आहे. त्यानंतर जे आहे मराठी लिस्टमध्ये आणखी तुम्ही जे आहे कोणते बुक ॲड करा, की कर्मचारी प्रशासन. ठीक आहे. कर्मचारी प्रशासन ज्याला आपण म्हणतो पर्सोनल ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे जे आहे प्राध्यापक बंग सरांचं पुस्तक सुद्धा काय चांगलं आहे. प्राध्यापक बंग. ठीक आहे. प्रोफेसर बंग यांचं जे पुस्तक आहे कर्मचारी प्रशासन, तर हे सुद्धा एक चांगलं पुस्तक आहे. हे वापरू शकता. त्यानंतर जे आहे जी-एसमध्ये इंडियन पॉलिटी. ठीक आहे. भारताचे राजकारण. इंडियन पॉलिटी हे पुस्तक जे आहे तुम्हाला जी-एसमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. कारण पेपर 2 मध्ये त्यामध्ये जवळपास 60% सिलेबस त्या इंडियन पॉलिटीवर आहे. मग इंडियन पॉलिटीवर जे आहे जर असेल, तर एम-एल लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी इंग्लिश मीडियममध्ये आणि तेच पुस्तक जे आहे मराठी मीडियममध्ये आहे. एम-एल लक्ष्मीकांत मराठी अनुवादित पुस्तक आहे. तर ते पुस्तक तुम्हाला रेफर करायचं आहे. म्हणजे जी-एसमधली पॉलिटी तुमची काय झाली पाहिजे, कव्हर झाली पाहिजे. ज्यामुळे मग तुम्हाला पेपर 2 खूप इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन जो आहे यामध्ये, तो खूप चांगल्या प्रकारे काय करता येईल, देता येईल. ठीक आहे. तर ही झाली सर्वात महत्त्वाची बुक लिस्ट. परंतु जे आहे ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाची आहे. या परीक्षेचा अभ्यास, या विषयाचा अभ्यास करताना यू-पी-एस-सी नोटिफिकेशनमध्ये एक शब्द असतो. ठीक आहे, की ऑप्शनलचा अभ्यास करताना विथ स्पेशलाइज जे आहे नॉलेज लागते. ऑप्शनलमध्ये ही लाईन लिहिलेली असते, विथ स्पेशलाइज नॉलेज. आणि हीच लाईन यू-पी-एस-सी नोटिफिकेशनमध्ये किंवा एम-पी-एस-सी नोटिफिकेशनमध्ये सुद्धा काय असेल, जी-एसच्या बाबतीत काय असेल, विदाऊट स्पेशलाइज नॉलेज. जी-एसमध्ये विदाऊट स्पेशलाइज नॉलेज पाहिजे, म्हणजे जनरल पाहिजे. आणि ऑप्शनलमध्ये काय पाहिजे, स्पेसिफिक आणि स्पेशलाइज अप्रोच पाहिजे. म्हणजे जे 26 चॅप्टर आहे, म्हणजे पबॅटचे जे 26 डायमेन्शन्स आहेत, तर त्याच्या बाहेर जे आहे विचार नाही करायचा. त्यामध्ये राहूनच त्याला काय करता आला पाहिजे, न्याय देता आला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये त्या ऑप्शनलची डिसिप्लिन दिसली पाहिजे. पण बरेचदा असं असतं, समजा इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सोशल इश्यूज. आता पबॅटमध्ये काय होतं तुमचं, जनरल स्टडीजमध्ये पॉलिटी, त्यानंतर गव्हर्नन्स, त्यानंतर बरेचसे सोशल इश्यूज, त्यानंतर कंटेम्पररी इश्यूज, त्यानंतर इथिक्समधले शेवटचे जे आहे चॅप्टर्स, इथिक्समधला 40% सिलेबस, एक एसे, त्यानंतर इंटरव्ह्यूचं ओरिएंटेशन, हे तुमचं या ऑप्शनलमध्ये कव्हर होतं. आणि सिलेक्शन झाल्यानंतर शेवटी पबॅडच आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पब्लिक अफेअर्स इज कॉल्ड एज पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. तर तो भाग त्यामध्ये येणारच आहे. ठीक आहे. मग इथं जेव्हा आपण पाहतो, तर इथं आपल्याला बुक लिस्ट जे आहे दोन्हीमध्ये. मग तुम्ही सुरुवात जे आहे इग्नो आणि इकडे YC-MOU पासून काय करू शकता, सुरुवात करू शकता. मग सुरुवात करा. त्यामध्ये आणखी जे आहे ॲडव्हान्स काही अपडेट असेल, तर मी तुम्हाला रेग्युलरली सांगतो. पण या अगोदर जे आहे सिलेबसच्या डिकोडिंगबद्दल एक जनरल लेक्चर जे आहे पूर्ण पबॅटबद्दल, तर आपण ऑलरेडी जे एक लाईव्ह सेमिनार घेतला होता, ते लेक्चर ऑलरेडी YouTubeला काय अपलोड केलेलं आहे. आणि त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. ऑल द बेस्ट. थँक यू.